धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाची संघटनात्मक आढावा बैठक चांदूर रेल्वे येथे प्रचंड उत्साह आणि गर्दीत यशस्वीरित्या पार पडली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे ही बैठक विशेष ऐतिहासिक ठरली। चांदूर रेल्वे शहरातील सर्व प्रभागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून काँग्रेसची संघटन शक्ती आणि एकजूट ठामपणे दाखवून दिली। बैठकीतील प्रभावी उपस्थिती म्हणून खासदार बळवंत वानखडे, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख, माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर, माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप, जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे तसेच चांदूर रेल्वे नगराध्यक्ष पदाच्या काँग्रेस उमेदवार पूनमताई निलेश उर्फ शिट्टू सूर्यवंशी, धामणगाव रेल्वे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वर्षाताई वसंतराव देशमुख, नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ विना विशांत जाधव, युवक काँग्रेस प्रभारी अक्षय राऊत मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमामध्ये प्रचंड उत्साह आणि निवडणुकीसाठी नवचैतन्य निर्माण झाले। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की काँग्रेस ही लोकशाही मूल्याची रक्षण आणि सामान्य जनतेचा आवाज बनवून काम करणारी संघटना आहे। कार्यकर्त्यांनी बूथ स्तरापासून मतदारसंघापर्यंत संघटन मजबूत केल्यास विजय निश्चित आहे। त्यांना सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले। माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी भाषणात सांगितले की काँग्रेस नेहमीच सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढली आहे। महिला सशक्तीकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे भविष्य आणि विकासाची निष्ठा हा काँग्रेसचा मुख्य मार्ग आहे। यांच्या भाषणाने सभेला नवी ऊर्जा मिळाली। माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप म्हणाले, धामणगाव चांदूर रेल्वे परिसरात आमच्या कारकिर्दीत अनेक विकासाची कामे झाली। कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये सतत राहिले तर जनता नेहमी काँग्रेस सोबत उभी राहते। युवकाची ताकद, सोशल मीडियाचा वापर, घराघरातील पोहोच मोहीम यावर प्रकाश टाकला। युवक हेच काँग्रेसची ऊर्जा आहे असे त्यांनी सांगितले। या भव्य कार्यक्रमाचे आकर्षण शिस्तबद्ध आणि प्रभावी संचालन अशोकराव चौधरी यांनी केले।